ज्यांच्या हातात जिल्ह्याची सत्ता आहे, ज्यांच्या दारावर सतत पोलिसांचा पहारा असतो, त्याच खासदाराच्या घरात चोर शिरून चोरी करून रफूचक्कर झालेत। एकीकडे छत्रपती संभाजीनगर शहरात चोऱ्यांचा सुळसुळाट थांबवण्यात पोलीस आधीच अपयशी ठरलेले असताना आता थेट शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांच्याच निवासस्थानी चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्याने सारं काही टिपलंय, गुन्हाही दाखल झालाय। पण हा प्रश्न आता संपूर्ण शहराला पडलाय की जर खासदाराचं घरच सुरक्षित नाहीये तर सामान्य नागरिकाने कोणाकडे बघायचं। आता हे नेमकं प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। छत्रपती संभाजीनगर मधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे शहराचे लोकसभा खासदार आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे यांच्या निवासस्थानी चोरी झाली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार दोन अज्ञात चोरट्याने घरात घुसून एक मोबाईल फोन लंपास केलाय आणि या चोरीचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं असून त्यात दोन संशयित व्यक्ती दिसतायत। आणि या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवल वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सध्याचे लोकसभा खासदार असून मराठवाड्यातील शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत। ते 5 वेळा पैठण मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत। त्यांचे पुत्र विलास भुमरे सध्या पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। म्हणजेच हे एक असं राजकीय घराणं आहे जे मराठवाड्यात प्रचंड प्रभावशाली आहे आणि तरीही त्यांच्याच घरात चोरी होणं हे शहरातल्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेचं मोठं उदाहरण म्हणायला हरकत नाही। आणि हे काही खासदारांच्या घरचं एकट्याचं प्रकरण नाहीये, शहराची गुन्हेगारी वाढतच चालली आहे। यावरून दिसतंय छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यात पोलिसांना कुठेतरी अपयश आलं असून खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, अत्याचार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होतीये। आता ही बातमी करताना काही आर्टिकल्स मी वाचले, त्यात नवराष्ट्र आणि तरुण भारतच्या वेबसाईटवरील बातम्यांद्वारे अशी माहिती समोर आली आहे की दुचाकी चोरीची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 173 ने वाढून 1034 वर पोहोचली आहे। तसेच जबरी चोरीच्या घटनाही गेल्या वर्षापेक्षा 17 ने अधिक झाल्या आहेत। एवढंच नाही तर गेल्या वर्षभरात 28 दिवसा घरफोड्या, 78 रात्रीच्या घरफोड्या, 12 चोऱ्या आणि तसेच 211 भुरट्या चोरांची नोंद या ठिकाणी झाली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा पडल्याची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगर मध्ये 15 मे रोजी प्रसिद्ध उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा पडला होता आणि संशयिताला पोलिसांनी चकमकीत ठार केलंय। आता थेट खासदारांच्याच घरापर्यंत चोरट्यांची हिंमत पोहोचली आहे। शेवटी काय, शिंदेच्या खासदाराच्या घरातून एक मोबाईल चोरीला गेलाय, पण या घटनेने जे उघड झालं ते खूप मोठं आहे। छत्रपती संभाजीनगरात गुन्हेगारांना कोणाचाही धाक उरलेला नाहीये, ज्यात सत्ताधारी खासदारांचं घर देखील सुरक्षित नाहीये। आणि जर खासदारांचं घरच सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचं काय, असा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। तुम्ही या घटनेकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।